हॅलो. धन्यवाद हर्षलजी मुंडे सर यांचा आवाज आपण या पलीकडे ऐकलात. विनंती असेल मॅच सुरू होण्याआधी आपण आपला 12वा प्रतिनिधी कृपया करून कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तिरुपती सावर्डे या टीमचा आपण पाहतोय 12th मॅन आमच्या समवेत जॉईंड आहेत. सो मी विनंती करतो आपण लगेच टीम बिरवाडी संघ आपला 12वा प्रतिनिधी आपण कृपया करून कॉमबॉक्समध्ये पाठवा, हे गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. 33 वर्षाची जुनी परंपरा टेनिस बॉल क्रिकेटला आपण पाहतोय पुढे नेण्याचं काम, ज्यांनी कित्येक वर्ष ऑलमोस्ट 33 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 34व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलंय. या तिसऱ्या रात्रीमध्ये आलेले आमचे सगळेच प्रेक्षक वर्ग, सगळे आमचे खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सगळेच आमचे दिग्गज मान्यवर, या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. मॅच नंबर 2 तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. एका साईडला तिरुपती सावर्डे आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी आरिफ 11 बी बिरवाडीचा संघ. टॉस झाला, टॉस गेला तो आपण पाहतोय तिरुपती सावर्डे या टीमच्या बाजूनं, आणि प्रथमतः घेतली आहे त्यांनी फिल्डिंग. म्हणजे एक संघ आहे तो म्हणजे रायगड जिल्ह्यातला आणि एक संघ आहे रत्नागिरी जिल्ह्यातला. त्यामुळे आता मात्र बॅटर रंगले 2 जिल्ह्यांमध्ये महाडच्या या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला डिलिव्हर करण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय ॲज अ आयकॉनच्या स्वरूपामध्ये खेळाडू चीता कॅम्पचा वेगवान जलद गतीचा गोलंदाज मुंबई मानकुरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड ट्रॅक वरती दाखल झालाय, नाव आहे सूर्या मणिरत्नम. बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. तर समोर आघाडीला आलेली जोडी, जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, गुजरातचा खेळाडू राकेश कहर. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल मॅचचा फ्री हिट आणि इथून पुढे सुवर्ण संधी असेल. सामन्याला करूयात सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये पाहायला मिळतोय. कॅच तर पकडली जाईल आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर अनाउन्समेंट आपण केली होती की पहिला बॉल फ्री हिट स्वरूपाचा आहे आणि स्पर्धेचा आगळा वेगळा नियम, आणि यामुळे देखील आपण पाहतोय या स्पर्धेची चर्चा रंगते. राकेश कर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय आणखीन एक राजकोटचा खेळाडू महिपाल सिंग चावडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती सामन्याला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल, हो कोलातला बॉल, यावेळेला स्वीप करायचं होतं. गॅप आहे तिथे, खेळाडू येतील त्यांच्या आबा कॅचच्या बाहेर, प्रयत्न पडतील कमी. बॉलने दिले 4 धावांची हमी, चौकार. महिपाल सिंग चावडा आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती, आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. 10PL सारखी स्पर्धा, सुप्रीमो सारखी स्पर्धा आज मात्र दाखल झाला आहे. ओ या वेळेला बॅट उलटी केली गेली होती, परंतु या वेळेला जर पाहायला गेलं तर विकेट कीपर नाना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात प्रथमेश पवार आपल्याला पाहायला मिळतात, एक लेजंडरी खेळाडू ज्यांनी ISPL ची पहिली ट्रॉफी जिंकली. 1 करोड रुपयाचं पारितोषिक होतं आणि ते जिंकणारा कर्णधार यस्तांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेली कित्येक वर्ष, ऑलमोस्ट आपण पाहतोय 2 दशक आणि त्याच्याहून जास्तीचं क्रिकेट यांच्या माध्यमातून खेळले गेले. कित्येक खेळाडूंना मोटिवेशनल प्रेरित केलं असे प्रथमेश पवार अर्थात नाना आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासोबत आपण बॅटिंग इन ॲक्शन सेकंड हाफमध्ये पाहू, परंतु सध्याच्या घडीला P1 षटक सुरू आहे. मॅच नंबर 2. पुढचा बॉल, यावेळेला खोलातला बॉल अक्षरशः गोदून काढलाय. वाईट लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस होताना बॉल मिळेल, सिंगल तर घेतली गेली आहे आणि एका धाबेवरती इथून पुढे जर पाहायला गेलं तर थांबावं लागेल. एकाच्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे चालली ती म्हणजे अर्थात 5 आकड्यावरती. 6 धावा माफी असावी, 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
6 धावा अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चित्याकामचा वेगवान गोलंदाज. फुल टॉस बॉल या वेळेला राकेश आपण पाहतोय रिॲक्शन वरून चेहऱ्यावरती लगेच स्मित असते. आपल्याला राकेशचं पान मिळालं की म्हणजे पहिलंच माइंडसेट राकेशने सेट केलं होतं की इथून पुढे आता सेफरित्या खेळायचं आहे, सिंगलच घ्यायची आहे. आणि फुल टॉस बॉल राकेश यांनी मिस केला आणि जर पाहिलं तर मग या बॉलवरती मोठा फटका नाही आला. फक्त आणि फक्त सिंगल येताना पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फुल टॉस या वेळेला अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी चौकार. सन्माननीय व्यासपीठामध्ये गोरेगावचे उपसरपंच माननीय श्री चंद्रकांतजी गोरेगावकर यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे. मी मुन्ना शिंदे यांना विनंती करतो की आपण गोरेगावचे उपसरपंच माननीय चंद्रकांतजी गोरेगावकर यांचं शाल पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. पद मोठं असलं तरी खेळाडू हा मोठा आहे याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. आणि प्रत्येक वेळेला आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं योगदान असतंच. ते चंद्रकांतजी गोरेगावकर या ठिकाणी स्वागत स्वीकारताना. त्याचसोबत ओम फाउंडेशनचे आणि लोकशाहीचे प्रतिनिधी माननीय श्री भारत शेठ गोरेगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नानापुरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करायचं आहे. ओम फाउंडेशनचे आणि लोकशाहीचे प्रतिनिधी सर्वा भारत गोरेगावकर या ठिकाणी मान्यवरांच्या कक्षात उपस्थित आहेत. मी नानापुरे यांना विनंती करतो की आपण त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. धन्यवाद. परत एकदा हर्षलकडे. मुंबईचा अजून एक वेगवान गोलंदाज ब्रँड ऑफ गोरेगाव राज सिंग आपल्याला बॉल ट्रॅक वरती आता मात्र दाखल होताना पाहायला मिळेल. 2 खेळाडू आज मात्र तिरुपती सावर्डेने ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये मुंबईचे खेळाडूची निवड केली आहे आणि ते आता आपल्याला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपण पाहतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर एक प्रेक्षक वर्ग आहे. आपले कृपया करून पाय वरती घ्या कारण का तो एक मैदानाचा भाग आहे. आमच्या समोर अगदी पाहतोय प्रेक्षक वर्ग. आपलं मी लक्ष वेधेन. आपण कृपया करून थोडंसं वरती बसा. तो मैदानाचा भाग आहे. आयोजन कमिटीची सूचना आहे जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. येस, थँक्यू. महाडचा प्रेक्षक वर्ग आवर्जून येताना पार मिळत आहेत आणि 4 रात्रीमध्ये क्रिकेटचा भरपूर आनंद आपल्याला लुटताना पार मिळत आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय गुजरातचे 2 खेळाडू खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. आखूड टप्प्याचा बॉल पहिला शॉर्ट आर्म पुल केला आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे गुल केला. 6 धावांसाठी 6. चावडा आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि काय बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत बॅटिंग करत असताना 15 धावा आल्यात. टीमची धावा संख्या 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती आयकॉन वर्सेस आयकॉन. सध्याच्या घडीला बॅटर रंगली आहे. हो, या वेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं. अगदी गोलंदाजच्या जवळून बॉल आपल्याला लॉंग ऑफच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि इथून पुढे जर पाहायला गेलात तर सिंगल. दोन्ही खेळाडूंना माहिती आहे पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने करावी लागेल आणि अद्यापर्यंत जे पहिले काही षटक आहेत, पहिले काही बॉल आहेत, चांगल्या पद्धतीने कॅपिटलाइज केले या दोन्ही खेळाडूंनी. धावा चांगल्याच्या अधिकच्या बनवल्या गेल्या आहेत. पुढचा बॉल हो, या वेळेला आपण पाहतोय लीव करण्याचा प्रयत्न तो अंगलट येताना पाहायला मिळेल राकेश गहरला आणि बॉल निघून गेलाय पाठीमागच्या दिशेने. डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटल रंगेल. मॅच नंबर 2 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. खूप सारा प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौबाजूला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हो, या वेळेला बॅटची गळा पाठीमागच्या दिशेने. सिंगल इथून पुढे आपण पाहतोय.
थोडेसे खेळाडू आपल्याला लेसी पान मिळाले, शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू थोडेसे वेगानं बॉल पर्यंत पोहोचले असते, फेकी केली असती, डायरेक्ट हिटर लागला होता तर मग डेंजर एंडकडे महिपाल सिंग आपल्याला पाहायला मिळाले असते, परंतु असं नाही घडलं. सिंगल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 20 आकड्यावरती. पहा मेगा स्क्रीनवरती प्रेक्षक वर्ग दाखवला जातोय आणि ज्यावेळेला पहिली मॅच सुरू होती 15,000 प्रेक्षक वर्गांची गर्दी वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिलीच मॅच 15,000 पर्यंत पोहोचली आहे. रात्रीपर्यंत रेकॉर्ड ब्रेक होतील. हो, या वेळेला आपण पाहतोय बॅट अगोदरच आणली होती, अक्रॉस द लाईन खेळायचं होतं समोरच्या बॉलला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर इथून पुढे निर्धाव स्वरूपाचा बॉल येताना पाहायला मिळेल आणि बघता बघता षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला आहे. राज सिंग या गोलंदाजाने धाबा खर्च केला. 9 टीमची धाबा संख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते आहे 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती फ्रेंड्स ग्रुप महाडचं हे आयोजन 33 पर्व यशस्वी झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा 34व्या पर्वामध्ये पदार्पण केलं आणि काय सुरुवात झाली या स्पर्धेची. आजची आपण पाहतोय तिसरी रात्र. सगळ्यांना हवीशी स्पर्धा, आवडणारी स्पर्धा. आयकॉन कोण येणार, ग्रामीण मधील संघ कोणते असतात याची चर्चा ज्या वेळेला स्पर्धा अनाउन्समेंट होते तेव्हापासून अगदी जवळपास 30 ते 45 दिवस या स्पर्धेची चर्चा रंगते की मग संघ कोणते असतील, आयकॉन खेळाडू कोण असेल आणि नवीन या स्पर्धेतून काय पाहायला मिळेल या सगळ्या गोष्टी चर्चा रंगते. त्यामुळे चर्चा आहे या संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची. फ्रेंड्स ग्रुप महाड आबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 हे 34वा पर्व. जबत मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा चिताकामचा वेगवान जलद गतीचा गोलंदाज सूर्या मणिरत्नम आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. टीमची धावा संख्या आपण पाहतोय ती म्हणजे 20 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहतोय सामन्याला सुरुवात. पहिला बॉल हलक्या हाताने आपण पाहतोय फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय ढकलून काढले राकेश खर या बॅटरने आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. म्हणजे दोन्ही बॅटरने किंबहुना जर अगदी पाहायला गेलं तर या संघाचा विचार करायला गेला की तर बिरवाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काहीतरी प्लॅनिंग आखली गेली आहे यांच्या माध्यमातून आणि आरिफ इलेव्हन बी बिरवाडीचा संघ प्लॅनिंग केली आहे. त्यानंतरला आपण पाहतोय प्लॅनिंग नुसार रणनीती आखल्या गेल्या आहेत, त्यानुसार बॅटिंग करायची आहे. सगळ्या गोष्टींची चर्चा होते ज्यावेळेला मॅच सुरू होण्याआधी टीम मीटिंग होते. पुढचा बॉल फुल टॉस. आठव्या बॅटना मारतोय स्विंग केल्या बॉलला. डीप मध्ये खेळाडू फिल्डिंग चांगली आहे. बॉल पर्यंत पोहोचले खेळाडू आणि बघता बघता आपण पाहतोय दोन्ही बॅटरचा एंड चेंज होताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मधीन टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 22 आकड्यावरती. 22 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय धाबा आल्या होत्या परंतु त्यानंतरला आपण पाहतोय थोडासा धाबा कमी झाल्यात की काय अद्यापर्यंत 22 धाबा. आठव्या बॅटनं आपण पाहतोय राकेशने खेळलेला फटका. इथून पुढे जर पाहायला गेला तर सिंगल घेतली आहे परंतु टीबी अंपायरची मदत इथून पुढे आपण पाहतो घेतली जाते. ओव्हरस्टेप गोलंदाज झालेत की काय ते बघावं लागेल. सो टीबी अंपायर आमच्या समवेत मॅन फ्रॉम महाड बंटी जाधव सर जॉईन होतील आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु पुन्हा एकदा मी सगळ्यांचं लक्ष वेधेन. सध्याच्या घडीला या स्पर्धेची चर्चा तर आहे परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे अर्थात आपण पाहतोय जनमान तांबट भुवन महाड आयोजित खासदार चषक आपल्याला पाहायला मिळतोय. चला फेअर डिलिव्हरीचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय त्यामुळे योग्य पद्धतीचा बॉल होता आणि तो बॉल ग्राह्य इथून पुढे धरला जाईल. येणाऱ्या 26 एप्रिल रोजी आपण पाहतोय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. खासदार चषक याची माहिती आपण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. जबेत मैदानाच्या दिशेने जिथे महत्व टीमची धावा संख्या 23 आकड्यावरती. 23 ऑन बोर्ड. ओ या वेळेला समोर सापडलेत की काय? हो सापडलेत. फणसाचं बोट आकाशाकडे
LBWच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो. इथून पुढे फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक पहिला, पार्टनरशिपला ब्रेक करण्याचं काम गोलंदाजी करत असताना सूर्याने केलंय. विकेट सोबत आपण पाहतोय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन केले गेलं आहे आणि या स्पर्धेचे आपण पाहतोय अध्यक्ष आहेत जर्मन तांबड भुवनचे निलेशभाई शिंदे साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय त्यांची संपूर्ण टीम आणि स्पर्धा प्रमुख सन्माननीय आदरणीय उमेशजी जगताप साहेब आणि संजितजी चिंके साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय स्पर्धा प्रमुख ते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाडी कबड्डी असोसिएशन मान्यतेनुसार एक भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. खासदार चषक, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नाव आहे उमेश. पहिलाच बॉल या वेळेला ऑन साइडला आपण पाहतोय डीप मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर इथून पुढे सिंगल रुपेश आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या आपण पाहतो धाबळगावरती 24 या आकड्यावरती 24 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. ओ या वेळेला आवाज आलाय. हो आलाय आवाज. एसनच्या मागे आपण पाहतोय प्रथमेश पवार नाही चूक करणार आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर अजून एक आयकॉन खेळाडू गुजरातचा राकेश खरला पाठवलाय इथून पुढे मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक निबाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नाव आहे माधव महामुनकर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. परंतु ही जी विकेट मिळवली ती फार महत्वाची असेल. धाबा कुठेतरी आता शॉर्ट पडते की काय पहिल्या इनिंग मध्ये, कारण का प्रथमतः आपण पाहिला महिपाल सिंग चावडा हे मैदानाच्या बाहेर गेले. त्यानंतर राकेश कहर आपल्याला बाहेर जाताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24 आकड्यावरती 24 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. एक आपण पाहतोय रायगड जिल्ह्याचा संघ आहे तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्याचा संघ एकमेकांच्या समोर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तिरुपती सावर्डे गेले कित्येक वर्ष या संघाचं नाव तुम्ही आम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलंय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ नेहमीच आपण पाहिलाय आणि या संघाला नेहमीच प्रतिनिधित्व करत असताना हे सगळेच जे सिनियर खेळाडू आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नाव त्याचं आपण पाहतोय वेदांत भंडारी. रत्नागिरी जिल्ह्यामधून येत असताना आपण पाहतोय इथून पुढे महाराष्ट्र लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्याची निवड झाली आहे असा खेळाडू वेदांत भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. अभिमानाची गोष्ट आहे. संपायर आपण पाहतो इथून पुढे जातील आणि त्यानंतर अगदी जर पाहा गेला तर मग चर्चा केली दोन्ही अंपायर्सने आणि त्यानंतर बॅटर आपल्याला सेफरित्या पाहायला मिळतील. हॅलो, मायरा 11 शिरवली संघनायक कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. वेदांत भंडारी आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती. लेदरचा क्रिकेट देखील चांगला खेळतो परंतु यावेळेला टेनिस बॉल क्रिकेट हो या वेळेला आसमानी टोला इथून पुढे आपण पाहतोय एलिव्हेशन सोबत डिस्टन्स कव्हर करणारा लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा.
रुपेश पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. आज खूप सारे पवार मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहेत. अजून एक, परंतु यावेळेला खेळाडू आहेत की काय, कॅच पकडली गेली आहे. रुपेश पवारची पॉवर थोडीशी कमी पडली यावेळेला आणि वेदांच्या खात्यामध्ये आपल्याला विकेट येताना पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना पाहतोय यावेळेला धक्का क्रमांक 3 बाद. चांगली बॅटिंग तर करत होते, परंतु अगदी जर पाहायला गेला तर इथून पुढे थोडीशी ताकद कमी पडली आणि मोठा फटका मारायचा तर होता, परंतु खेळाडू होते डीप मध्ये आणि विकेट त्यांची आपल्याला मिळवताना पाहायला मिळाले. युवा गोलंदाज वेदांत भंडारी आपल्याला पाहायला मिळतोय. अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण सगळ्यांसाठीच एकंदरीत, कारण का रत्नागिरी जिल्ह्यामधून आपण पाहतोय येत असताना महाराष्ट्राच्या लेदर बॉल क्रिकेटमध्ये निवड केली आहे. एवढ्या सगळ्या खेळाडूंना मागे टाकून वेदांत भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती आल्या आल्या आक्रमण तर करायचं होतं, परंतु यावेळेला व्हाईट बॉलच्या इशाऱ्यामुळे त्यांना पाहायला मिळतोय. आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर मग टीबी अंपायरची मदत इथून पुढे आपण पाहतोय घेतली जाते. सो इथून पुढे आपण पुन्हा एकदा बंटी जाधव सर जॉईंट होतील आमच्या समवेत वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. दृश्य संपूर्ण आपण पाहतोय क्लिअर होतील आणि त्यानंतरला योग्य तो डिसिजन इथपर्यंत आपण पाहतोय पोहोचवला जाईल. चेक केले जात आहेत सगळ्या गोष्टी इथून पुढे आपण पाहतोय. परंतु पुन्हा एकदा मी सगळ्यांचं लक्ष वेधून येणाऱ्या 26 एप्रिल रोजी आपण पाहतोय याच मैदानावरती भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा. खासदार चषक अध्यक्ष हनुमान तांबड भुवन चे निलेशभाई शिंदे आणि स्पर्धा प्रमुख असतील उमेश जगताप आणि संजयजी चिनके साहेब. चला रिव्ह्यू सक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतात. एस त्यांच्या मागे कोण आहेत, कॅप्टन कूल मास्टर माइंड प्रथमेश पवार पाहायला मिळतात. आणि अगदी जर पाहायला गेलात तर लगेच त्यांनी तिसऱ्या बंधांची मागणी केली गेली होती आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर मेगा स्क्रीनवरती देखील चित्र दाखवले जात आहेत, त्यामुळे सगळं क्लिअर दृश्य इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आक्रमण केलंय, खडे खडे खेळलेला स्ट्रोक, बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. मधून सेट होऊन आलेत की काय, दुसऱ्याच बॉल मध्ये त्यांच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. लो फुल टॉस यावेळेला जमिनीलगत केलेला फटका, डीप मध्ये खेळाडू आहेत. फिल्डिंग थोडीशी बंबल झाली, परंतु यावेळेला बॅटर सुद्धा मयूर आपल्याला स्लिप होताना पाहायला मिळेल, त्यामुळे फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल. आणि बघता बघता षटक क्रमांक 4चा खेळ संपला आहे आणि टीमची धावसंख्या 37 37 या आकड्यावरती आपल्याला टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच नंबर 2 सध्याच्या घडीला सुरू तर आहे, परंतु यानंतरची होणारी मॅच नंबर 3 आवर्जून मी बोलवेल दोन्ही टीमच्या कॅप्टन्स लक्ष वेधेन. ओम फाउंडेशन गोरेगाव आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी मायरा 11 शिरवलीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस इथून पुढे आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण कंप्लीट करू. ओम फाउंडेशन गोरेगाव टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. सो मी लक्ष वेधतोय मायरा 11 शिरवली टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस करण्यासाठी या. आज मात्र आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट मधील तारे सितारे याचा आयकॉनच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सो खूप सारी मजा आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. दत्तप्रसाद सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक मोठं नाव आता मात्र बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. दत्तू या नावानं संपूर्ण प्रसिद्ध आहे या संपूर्ण कोकणामध्ये, ते आता बाउंड ट्रॅक वरती दाखल झाले आहेत. आणि याच संघामध्ये आपण पाहतोय गुजरात राज्यामध्ये आर के ट्रॉफी मध्ये देखील दत्तू यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता.
आज मात्र रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. पहिलाच बॉल लो फुल टॉस, समोरच्या दिशेने माल मार्ग सोडताना पार मिळेल. टायमिंग प्रॉपर तेवढं नाही आहे, किंबहुना हवाई सफरवरती नाही ठेवू शकले. आणि इथून जर पाय गेला तर मग आता सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या 38 या आकड्यावरती 38 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. पाच बॉलचा खेळ इथून पुढे अजून बाकी असेल. टार्गेट सेट करणारे हे 5 बॉल. इथून पुढे आपण पाहू कितपर्यंत धावा इथून पुढे आता बनवला जातील. आरिफ 11 बी बिरपाडीचा संघ. ओ कोलातला बॉल वाईड यॉर्कर बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं तेवढं सोपं नसतं, परंतु यावेळेला जर पाहायला गेलं तर विकेट सुद्धा गेले आहेत, परंतु मयूर मोरे असतील त्यांच्या समवेत महत्व आहे. ओहो यावेळेला दत्तू यांचा बॉल ब्रेल्सचा पण पाहतोय उडवलाय. एस्टनचा वेध घेतलाय आणि इथून पुढे डावकुऱ्या हाताचा बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. मी पुन्हा एकदा दोन्ही टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधून आपण व्यासपीठावरती उपस्थित राहा, जेणेकरून आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. मायरा 11 शिरवली आणि ओम फाउंडेशन गोरेगाव. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील प्रेषित बागडे. आल्या आल्या लो फुल टॉस, परंतु बॅट अगदी आपण पाहतोय तेवढा संपर्क नाही झाला बॅट आणि बॉलचा. जास्तीत धावा नाही मिळणार, फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या तपासते पाहायला मिळते, ती म्हणजे अर्थात 39 आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एवढे बॅटर आपला पाहायला मिळतात मयूर मोरे. मयूर यांच्या बॅटमधून एक षटकार तर आलाय करा, परंतु 2 बॉलमध्ये जर अजून एक मोठा फटका लगावला गेला तर एक चांगला टोटल इथून पुढे उभा राहू शकतो. आल्या आल्या इथून पुढे आपण पाहतोय पायांचा उपयोग केला गेला होता समोरच्या दिशेने. सिंगल तर घेतली गेली आहे आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट आणि इथून पुढे जर पाहायला गेला तर मग अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आपल्याला बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील इम्तिकाब नाडकर. आता मात्र शेवटचा बॉल खेळण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. टार्गेट सेट करणारा हा बॉल इथून पुढे असेल, परंतु गोलंदाजी करत असताना महत्व आहे दत्तू यांनी काय गोलंदाजी केली आहे. शेवटचं ओव्हर आणि धावा खर्च नाही केल्या. आता मात्र शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. इथून पुढे जर पाहायला गेला तर सिंगल घ्यायची आहे, परंतु सिंगल तर इथून पुढे नाही मिळणार आणि रनआउटची विकेट तर आहे, परंतु टीव्ही अंपायरची मदत इथून पुढे घेतली जाते आहे की अंपायर्स कॉल आहे, त्यामुळे इथून पुढे आपण आता चेक करू. पंटी जाधव सर पुन्हा एकदा आपल्याला बीसी पाहायला मिळतील. वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनी जे प्रत्येक जिगिरी देखील बीसी पाहायला मिळतील. शेवटचा बॉल होता आणि तो बॉल कुठून गेला ते बघावं लागेल. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे योग्य बाईचा बॉल होता. इथून पुढे धाव सुद्धा नाही मिळणार. टीमची धावसंख्या जेवढी होती ती म्हणजे 40 आकड्यावरती तेवढ्यावरतीच आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून पुढे येणाऱ्या उत्तराच्या खेळामध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे, तो म्हणजे तिरुपती सावर्डे या टीमला.
विनंती असेल मायरा 11 शिरवली आणि विनंती असेल कृपया करून खेळाडू कक्ष आपण राखीव ठेवला आहे. फक्त आणि फक्त तिथे आमचे आमंत्रित केलेले खेळाडूच फक्त बसतील, तो संघच फक्त तिकडे असेल. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतोय, तिथे प्रेक्षक वर्ग आपण बसू नका, आपल्यासाठी प्रेक्षक गॅलरीज उभ्या केल्या आहेत. त्यामुळे विनंती करेन आपण कृपया करून जो रत्नागिरी जिल्ह्यामधून संघ आलाय तिरुपती सावर्डे, त्या संघाला बसण्यासाठी आपण व्यवस्था केली आहे. विनंती असेल आपण प्रेक्षक वर्ग लगेच जागा मोकळी करा. आणि मायरा 11 शिरवली टॉस करण्यासाठी या लगेच. वेळ फार कमी आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. एका साईडला ओम फाउंडेशन गोरेगाव आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी मायरा 11 शिरवलीचा संघ आपण पाहणार आहोत. सो मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन टीम मायरा 11 शिरवली, आपण लगेच टॉस करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती आपण या. आणि इथून पुढे जशी उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवातीला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करणार आहोत परिवर्तन. या आवाज ऐकूयात, या दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज, मॅन फ्रॉम किल्ला रोहा हर्षलजी मुंडे सर. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत या स्पर्धेचा आनंद घेत राहा. एक छोटासा डीजे ब्रेक आणि मग पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद. यानंतर खेळवला जाणारा सामना आहे तो ओम फाउंडेशन गोरेगाव वर्सेस मायरा 11 शिरवली. शिरवली संघाचा संघनायक कृपया व्यासपीठाकडे यायचे नाणेफेकीसाठी. मायरा 11 शिरवली. या सामन्यासाठी जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ₹2 लाख, ते ॲडव्होकेट नितीन कोरपे व ॲडव्होकेट पराग हेलेकर यांच्याकडून आलेलं आहे. तर या स्पर्धेसाठी 1,25,000चं बक्षीस आहे, ते फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीने आहे. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ₹75, श्री धनंजय सुधाकर तलाठी यांच्याकडून आहे. या स्पर्धेकरता लागणारे सर्व आकर्षक चषक शाश्वत बिलेडचे श्री वैभव चांदोरकर यांच्याकडून आहेत. मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीजसाठी श्री अक्षय गावडे, गावडे ऑप्टिशियनचे त्यांच्याकडून ब्रँडेड गॉगल्स आहेत. आणि यासोबतच मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलरसाठी स्मार्ट वॉच श्री प्रवीण चांदोरकर, प्रणील मोबाईल सेंटरचे मालक यांच्याकडून आहेत. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीजसाठी रोख पारितोषिक ओरिएंटल कंपनी यांच्याकडून आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी ॲक्वागार्ड प्रीमियर पूलचे मालक श्री अमित शेट्टे यांच्याकडून आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी कैलासवासी निखिल विनायक खोडके यांच्या स्मरणार्थ ब्रँडेड शूज गोपी फुटवेअर यांच्याकडून आहेत. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडूची व्यवस्था श्री संदेश शेठ आणि श्री समीर बुटाला यांच्याकडून आहे. तर यासोबतच अतिशय महत्त्वाची पाणी व्यवस्था ते आमचे मित्र यश ओसवाल यांच्याकडून आहेत. मायरा 11 शिरवली संघनायक ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढील सूत्र हर्षल मुंडे. चालू चेक. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण जिकडे संजय शिंदे सरांचा आवाज ऐकत होतात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 भव्य पर्व फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित ही भव्य स्पर्धा आज मात्र तिसऱ्या रात्रीमध्ये पदार्पण करत असताना पाहायला मिळाली. सगळ्या क्रिकेट रसिकांना परभणी आपण पाहत हनुमान तांबडबोड महाड आयोजित भव्य दिव्य खासदार चषक भव्य कबड्डी स्पर्धा याच मैदानावरती येत्या 24 एप्रिल, 25 व 26 एप्रिल या 3 आपण जर पाहिलं तर दिवसामध्ये यशस्वीरित्या स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळेल. जिथे महिला महाड तालुका कबड्डी संघ खेळत असताना पाहायला मिळतील, महाड तालुका चौरंगी कबड्डी संघ खेळत असताना पाहायला मिळतील. तर रायगड जिल्हा असोसिएशनचे सगळे मातबर संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेमध्ये विविध पद्धतीची बक्षिसं. या स्पर्धेचं आयोजन करत असताना अध्यक्ष हनुमान तांबडभुवन चे सन्माननीय निलेशभाई शिंदे साहेब
यांचं योगदान त्याच वेळेला स्पर्धा प्रमुख या स्पर्धेचे सन्माननीय उमेशजी जगताप साहेब, त्याच वेळेला संचितजी चिनके साहेब आपल्याला पाहायला मिळतील. आणि या स्पर्धेची अधिकची जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर संकेत चिनके, त्याच वेळेला दीपक शिंदे, हॅलो. शुभम मोरे, सुधीर ठोंबरे आणि अभि यांना तुम्ही संपर्क साधा. यानंतर खेळवला जाणारा सामना मायरा 11 शिरेल वर्सेस ओम फाउंडेशन गोरेगाव. नाणेफेकीसाठी मी संतोष यादव अर्थात आमचे बापू यादव यांना विनंती करतो की आपण दोन्ही संघाची नाणेफेक करून घ्यायचे. ओम फाउंडेशन गोरेगाव वर्सेस मायरा 11 शिरेवरी पुढचा खेळवला जाणारा सामना. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. टोटल या मॅच मध्ये तब्बल 40 धावांचं टार्गेट सेट झालंय. लो स्कोरिंग मॅच भेटीसाठी येत असताना हा पहिला चेंडू, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये गॅप मध्ये बॉल निघून गेलाय. पहिल्याच बॉल वरती प्रथमेश पवार नानाच्या बॅट मधून चौकार. यावेळेला चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. मिडॉनच्या दिशेला फिल्डर तिकडे एकही धाव मात्र मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसरा अगदी खोलला चेंडू टाकलेला पाहायला मिळालाय. डॉट बॉलची संकेता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल, यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आणि महत्वाची आल्यानंतर दुसराच बॉल वरती काय कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जिथे आपण खेळपट्टीवरती डॉट बॉल पाहिला पण त्याचा लगेचच विकेट येत असताना पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 4. बॉलिंग मार्क वरती महिमान आपल्याला पाहायला मिळालेत. महिमान चावला बॉलिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळतील. यस, महिपाल षटकातील पुढचा बॉल, समोरचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये परफेक्ट फिल्डिंग, चांगल्या दर्जाची गोलंदाजी महिपालांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा डॉट बॉल येतोय. अगदी योग्य ते बॉल हाताळले जातात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना ज्यानं नेहमीच आपण जर पाहिलं तर चिपळूणचं क्रिकेट गाजवलं आणि अजूनही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याचा दरार आपण पाहत तो दत्तू मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेगला फटका चांगला, सिंगल मिळेल. चिकी सिंगल अति वेगानं धावली आहे. एका धावेचं रूपांतर हे खूप महत्वाचं राहील. सिंगलने धावा बनतील भरपूर सारा आणि त्या धावा जमा करण्यासाठीचे प्रयत्न मैदानावरती दत्तू करतोय. बऱ्याचशा वेळानंतर सिंगल आली आहे चौथ्या बॉलवरती. पहिल्या बॉलला चौकार आल्यानंतर पुढच्या 3 बॉलला धाव आली नव्हती. लगेचच शेवटच्या बॉलवरती ते सिंगल आली आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू, फुल टॉस, बॅटची कडा, थर्ड मानला, धाव घेण्याचा प्रयत्न, अंगलटी येत असताना पाहायला मिळते.
दत्तून केली अति पण संकटात नाही. दुसरा बॅटर बाद. मायरा 11 शिरवली संघानं नाणेफेकीचं कौल जिंकले. सो पुढच्या मॅच मध्ये आपण नवीन गोलंदाज आपण जर पाहिले तर मैदानाचा आतमध्ये दाखल होत असताना पाहिले मिळतील. लो स्कोरिंग मॅच मध्ये राकेश बॉलिंग साठी दाखल झाले. तर आता मॅच बनली आहे जिथे पहिल्या ओव्हरला फक्त 5च धावा खर्ची घातल्यात. या खेळपट्टीवरती इतिहासाच्या 40हून अधिक 50हून कमी धावा झाल्या की त्या डिपेंड होत असताना पाहिले मिळतात. सध्याच चित्र थोड्या अंशी का होईना तसंच दिसतंय की काय. थांबेल राकेश पुन्हा मागे येईल. नवीन काहीतरी नक्की घेऊन येईल विश्वासानं आपण त्याच्याकडे पाहणार आहोत. यावेळीचा बॉल समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेला बॉल मार्ग शोधतो. स्वतः गोलंदाज धावतात तिथे. एकच फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. हे टार्गेट हळूहळू जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळेल की काय. किंबहुना हे आव्हान आता भरपूर सारं मोठं बघायला मिळते की काय. थोडं चित्र तसंच विचित्र दिसायला लागलंय. महत्वाच्या सलामीला आलेले ते 2 विकेट म्हणजे प्रथमेश पवार आणि मग दत्तू. आणि आता अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. साहिल आणि त्याच्या साथीला खेळत असताना अक्षतला आपण पाहतोय कशा पद्धतीनं तो कामकाज करेल या मॅच मध्ये. यावेळेला समोरचा बॉल अडवा बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर तिकडे. सिंगल फक्त मिळेल. एकाच धावेवरती समाधान मैदानाचा आतमध्ये मांडलं जात आहे. सिंगलने धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती निश्चितपणे चालू आहे. पण त्या धावा तुम्हाला विजयी करून देतील का हाही एक मोठा प्रश्नचिन्ह आहे या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर तिकडे. सिंगल तरी ते सुद्धा मिळेल. एका जावेवरती समाधान. यस पंचांचा कॉल. सर थर्ड अंपायर आहे की बॅटिंग रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. चेक केलं जाईल वेस्ट साइडचा नो बॉल आहे का. यस इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा बॉल अगदी गोईच्या वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय मैदानावरती. चांगली बॉलिंग. इम्प्रेसिव्ह कामगिरी सध्याच्या घडीला या संपूर्ण सामन्यामध्ये होत असताना पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीचा दर्जा उंचावलाय. बॉलिंग करत असताना टीम आपण पाहतोय RF11 बीरवाडी या टीमच्या माध्यमातून
षटकातील शेवटचा बॉल. या वेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, फक्त सिंगल वरती विश्वास दाखवला. बॅटिंग करत असताना अक्षज्ञ सिंगल तर नक्की मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 5.00च्या सरासरीनं प्रति षटकाच्या मागे धावा बनवत असताना बनल्यात त्या फक्त 10. इथून पुढे या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 मध्ये 31 धावांची आवश्यकता. सामना रंगलाय, सामन्यामध्ये रंगत इकडे मात्र आणली प्रत्येक गोलंदाजाने. हॅलो, या ठिकाणी माननीय श्री सुधीरभाई शेठ, कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय सहकार्याध्यक्ष यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं. माननीय श्री सुधीरभाई शेठ, कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय सहकार्याध्यक्ष. प्रत्येक वेळेला चाकवा देणं हा त्यांचा एक अनुभवच आहे आणि त्या अनुभवातच आम्ही मोठे होतो. मी नाना जगताप यांना विनंती करतो की त्यांचं आपण पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं. धन्यवाद. पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा मैफल दाखल होत असताना पाहायला मिळतात. अगदी खोलातला चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर होता, त्याला खेळून काढला, सिंगल जोडली आहे. जिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेनं पुढे जाण्याचे प्रयत्न मैदानावरती केले जातात. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. हा षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा. समोरचा बॉल, ब्लॉक लाईनचा शॉर्ट पॉइंटला फटका सजवलाय. स्ट्रोक चांगला आहे. सिंगल तिथे सुद्धा मिळेल. फक्त आणि फक्त एकाच धावेवरती विश्वास दर्शवलाय. टीम खेळत असताना तिरुपती सावर्डे अडचणी वाढल्यात या संपूर्ण मॅच मध्ये. हवा तशा धावा येत नाहीयेत, धावा बनतच नाहीयेत. टार्गेट मोठं आहे. या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा असं वाटलं होतं. टार्गेट छोट्या सुरुवातीला, पण ते हळूहळू आता मोठं दिसायला लागलंय. समोरचा चेंडू, समोरचा बॉल, लॉंग ऑन ला फिल्डर. अजून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जोडली जाईल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या वाढली आहे. संघाचा धावफलक आपण जर पाहिलं तर 13 धावा स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा मैफल. पुढचा बॉल, समोरचा चेंडू, मोठा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला, फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. धावफलकावरती षटकाराच्या सहाय्याने एक वेगळ्या आकारानं पुढे जात असताना पाहिलं मिळते. धावसंख्या धावफलकावरती वाढते. संघाचं धावफलक 19 आकड्यावरती. मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट. 14 बॉल 22 धावांची गरज. शरीरावरती आलेला बॉल अपील तर केली. आत्मविश्वास कमी, उत्साह भरपूर सारा पाहायला मिळाला. लेग स्टिकला मिस केलं जातं. या पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येईल आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढते. संघाचा धावफलक पुढे निघून गेलाय आणि तिथे मात्र 20 धावा या स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळतील. समोरचा बॉल, अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अजून एक सिंगल तिथे मात्र जोडली जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 21 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावांची गरज या मॅच मध्ये बाकी राहिलेली आपल्याला पाहायला मिळेल. चला फास्ट खेळा, विनंती करतोय. बॉलिंग करणाऱ्या टीमचं मी लक्ष वेधून टीम मीटिंग नको आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. आजच्या रात्रीमध्ये सुद्धा भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. पुढची मॅच ओम फाउंडेशन गोरेगाव त्यांच्या विपक्षामध्ये मायरा 11 शिरवली. टॉस जिंकला टीम मायरा 11 आणि पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.
सो त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण मैदानाच्या आतमध्ये करा. हॅलो. सन्माननीय कक्षामध्ये श्री चेतनजी उतेकर यांचं आगमन झालं आहे. मी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मी उमेश जगताप यांना विनंती करतो की आपण चेतनजी उतेकर यांचं पुष्पगुच्छ शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. उमेशजी जगताप यांना विनंती करतो की चेतनजी उतेकर यांचं स्वागत करायचं. अरुण जैतपाल यांना विनंती करतो की आपण चेतनजी उतेकरांचं शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. पुढचा बॉल 12 चेंडू आवश्यकता या मॅच मध्ये. इथे आपण जर पाहिले तर 20 धावांची पहिलाच बॉल. बॅटची कडा घेत असताना अजून एक सिंगल इथे मात्र जोडत असताना पाहायला मिळालंय. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. च्या साह्याने निश्चितपणे धावसंख्या 22 या आकड्यावरती धावगती पोहोचेल. 19 धावा अजूनही बनवायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी. येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी आहे तो फक्त 11. या वेळेला फिरवलाय बॉल जाईल फाईन लेग सीमारेषेच्या पार. उत्तुंग षटकार. सहाने धावसंख्येची वाढ झाली आणि किंबहुना या मॅचची हवा काढली षटकाराने थोड्या अंशी. अजून एक मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेला. सेकंड इन अ रो लगातारचा दुसरा धमाका षटकार. लगातारच्या 2 षटकारांनी या मॅचचं चित्रच पलटून टाकले साहिलनं. आणि या वेळेला क्लीन बोल्ड. आपलं काम चोख बजावून आपण जर पाहिलं तर साहिल बाद झाला असंच म्हणूया आपण. महत्वाच्या क्षणी 2 षटकार आल्यानंतर महत्वाची विकेट. फलंदाज बाद. तब्बल 34 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळालं. तिथून पुढे आपण जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय दाखल होत असताना पाहायला मिळतील. मॅच थोडी बनली आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने असंच म्हणूया, कारण की येणारे 8 बॉल आणि फक्त 7 धावांची आवश्यकता बाकी आहे. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या संपूर्णतः सामन्यामध्ये बाकी राहिलेली आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण बदललं. जी मेहनत घेतली होती मैपालनं, जी मेहनत घेतली होती गोलंदाजी करत असताना, राकेशनं त्या मेहनतीवरती पाणी फेरलं असं म्हणूया गोलंदाजी करत असताना माधव यांनी. भारत गोरेगावकर यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती संपर्क साधा. भारत गोरेगावकर. 2 धावा अति वेगानं कंप्लीट होत असताना पाहायला मिळालं. आता येणारे 7 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज बाकी आहे. 7 बॉल 5 धावांची गरज. पहिला सामना काय रंगला होता तो तसाच तसा रंगेल का हाही सामना. 6 बॉल आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असून ती मॅच रंगली होती शेवटच्या बॉल पर्यंत. या वेळेला बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. फटका चांगला स्ट्रोक सिंगल देऊन जाईल आणि आता सिंगल मॅचला जिंकून देणार आहे. 6 चेंडू आणि आता इथून पुढे अपेक्षित धावा असतील तर 4. पहिला सामना अशाच काही पद्धतीचा पाहायला मिळाला आणि तो शेवटच्या क्षणी 2 चेंडू आणि 2 धावांवरती आलेला सुद्धा आपण पाहिला होता.
आता हा सामना सुद्धा तसाच रंगेल का? 6 चेंडू आणि आवश्यकता आहे 4 धाबांची. चला फास्ट खेळा विनंती करतोय. भारत गोरेगावकर यांना विनंती करेन. भारत गोरेगावकर, आपण कुठेही असाल तर मुख्य मंचापाशी आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. भारत गोरेगावकर. इथे मात्र आपण पाहतोय फिल्डिंग एफर्ट चांगले आहेत. सिंगल नक्की मिळेल. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगल देणारा पाहायला मिळणार आहे. आता येणारे 5 चेंडू, इथून पुढे 3 धावांची आवश्यकता. 5 बॉल 3. अजून एक डॉट आला तर मजा येईल या मॅचला. समोरचा बॉल फटका फसलाय. कॅच पकडण्याचे प्रयत्न कोणतेही नाही आहेत. एक धाव मिळेल, 2 धावाही आरामामध्ये मिळतील. आणि आता इथून पुढे या सामन्यामध्ये काय बाकी आहे तर येणारे चेंडू 4. आवश्यकता फक्त 1 धावेची. 4 चेंडू 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटची कडा, नशीब बलवंत होतं. बॉल लॉंग स्टॉपला निघून गेलाय. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम तिरुपती सावर्डे संघानं. विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे भरपूर सारे कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी यंदाच्या उर्वरित हंगामासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा.